यासाठीच तर केला होता अट्टाहास मित्रांनो. बघा हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा दिवस थोडा वेगळा होणार आहे दरवेळेसपेक्षा. दरवेळेस आपण सकाळी ट्रेकला जातो, पण आज आपण जाणार आहेत इव्हिनिंगचा ट्रेक करायला. कारण आपल्याला आज बघायचं आहे सनसेट, आणि ते पण रायलिंग पठारावरून सनसेट बघायचा आहे आपल्याला. त्यामुळं सध्या 3 वाजले आहेत आणि हिंजवडीमधून सध्या आपण निघत आहेत. आणि मी तुमचा होस्ट, आणि आपल्यासोबत आहे कृष्णकांत गव्हाणे. हॅलो कृष्णकांत. हॅलो. आपला ड्रायव्हर पण आहे तो आज. आणि पूर्ण आपण तयारीमध्ये आहोत आज. माझ्या मागं बघू शकता तुम्ही, टेंट वगैरे सगळं आहे. मोठी बॅग आहे, त्याच्यामध्ये आपली स्लिपिंग बॅग पण आहे. सेफ्टी ऑलवेज फर्स्ट. हेल्मेट घातलंय आपण, आणि बॅग पण आहे आपल्याकडे. निघालो आता पिरंगूटच्या रस्त्याने चाललोय आपण. काही 4:30 वाजलेले आहेत आणि अजून आम्ही पोहोचत आहोत वेल्हे नावाच्या शहरामध्ये. अजून आम्ही पोहोचलो नाही आहेत. आता थोड्या वेळात आम्हाला वेल्हे गाव लागणार आहे, आणि तिथून पुढचा रस्ता गावाला माहीत आहे. वेल्हेपर्यंत आपण मॅप लावलाय. तुम्ही बघू शकता सूर्य तिथंच आहे अजून, आणि वेल्हेच्या जवळ पण पोहोचलो नाही आहे आपण. हां, तर बघा एक पॉईंट आला आहे, आणि इथून तुम्हाला बघा तोरणा किल्ला पण दिसत आहे. आणि इकडे बघितलं तुम्ही तर राजगड दिसत आहे. राजगडचा बाल्य किल्ला दिसत आहे. दोन्ही किल्ले असे स्पष्टपणे दिसत आहेत. तर जाऊ पुढे आता आपण. इथून बुदलामाची दिसत आहे इथून तुम्हाला. सूर्यास्त खूप लवकर होत आहे, आणि सूर्य हळूहळू खूप असं पटपट खाली चाललाय. आणि आपल्याला सूर्यास्त व्हायच्या आधी रायलिंग पठारावर पोहोचायचं आहे. या वाटेवरून जाताना आपल्याला तोरणा किल्ल्याचे विस्तीर्ण असे रूप पाहायला मिळते. वेलकम बॅक गाईज अगेन. तब्बल 75 किलोमीटर बाईक चालून झाल्यानंतर आपण पहिला ब्रेक घेतला आहे, आणि आपल्या हाडांची सध्या वाट लागलेली आहे. रस्ता खूप घाण होता मध्ये मध्ये, ठीक आहे. आणि हा पहिला ब्रेक आहे 75 किलोमीटर नंतर. गावाने काय गाडी थांबवायचं नाव घेत नव्हता. आणि हे आपलं साहित्य आहे सगळं. ही पहिली बॅग आहे, ही दुसरी बॅग आहे. याच्यामध्ये आपला टेंट पण आहे. ह्याच्यामध्ये आपली आहे स्लिपिंग बॅग आहे, आणि खायचं सामान आहे. आपण स्वयंपाक करणार आहे, गॅस सोबत आणलाय, बाटल्या आणल्यात पाण्याच्या. आणि गव्हाण्याची प्रतिक्रिया पण जाणून घेऊ. गव्हाणे बोल काहीतरी. वाट लागली असं म्हणत आहे. रस्ता खराब होता. रस्त्यामध्ये रस्ता खराब होता, चांगली गोष्ट. आणि आपण आत्ताच येताना तोरणा किल्ल्याचा पण एक सुंदर असं व्ह्यू पाहिला. ठीक आहे, आता जास्त टाइम नको वाया घालायला, कारण सूर्यदेव इथंच आहेत. असे बघायचे तुम्हाला. हां, सूर्यदेव इथंच आहेत. ते सूर्यास्त होईपर्यंत आपल्याला पठारावर जाऊन पोहोचायचं आहे. ठीक आहे, तर मिळू आता सीधा डायरेक्ट आता पायथ्याला मिळू आपण. तिथून आपण एक पाऊण तासाचा ट्रेक करणार आहेत, आणि नंतर मस्त असा सूर्यास्त बघू, कॅप्चर करू, सगळं करू. ठीक आहे. तर गाईज फायनली द वेट इज ओव्हर. आपल्याला समोर दिसत आहे साक्षात दुर्गेश्वर श्रीमान रायगड किल्ला दिसत आहे आपल्याला एकदम. आणि त्याच्याच थोडं बाजूला एक छोटासा सुळका दिसत आहे, तो आहे लिंगाणा किल्ला. तर गाईज आपण येऊन पोचलो आहोत रायलिंग पठाराच्या ट्रेक स्टार्ट पॉईंटला. स्टार्ट पॉईंट म्हणता नाही येणार, कारण आपण बाईकनं खूप जास्त कव्हर केलंय, जे की ट्रेकिंगचा पार्ट आहे. आणि असा एक पॉईंट आहे इथं, इथून थांबलोय आपण. इथून म्हणजे गाडी जरा जाणं अवघडच आहे मध्ये, म्हणून आपण जास्त नाही घालत आहे मध्ये. तर इथं गाडी पार्क करतोय आपण, हेल्मेट लावतोय गाडीला, आणि इथून आपला ट्रेक सुरू करू आपण. तर गव्हाने किती टाइम लागेल साधारण? अर्धा पाऊण तास लागेल ट्रेक कंप्लीट करायला. आणि सूर्यास्त पण एक पाऊण तासामध्ये होऊन जाईल. तर लवकरात लवकर जायला लागेल आपल्याला. ठीक आहे. नाही ठीक आहे. तर ट्रेक स्टार्ट केला आहे आपण आता. आणि रस्ता खूप छान आहे. उन्हाळा चालू आहे, उन्हाळा म्हणता येणार नाही, पण मार्च महिना चालू आहे. तरी पण हिरवीगार झाडी दिसते तुम्हाला. जागोजागी रिबन बांधल्यात अशा. हरवण्याची तुमची काही शक्यता नाही आहे.
सूर्यास्त व्हायच्या मार्गावर आहे. आपण माग ते 2 तासामध्ये ज्यावेळेस ट्रॅव्हल करत होतो व्लॉग बनवू शकलो नाही, कारण की आपल्याला इथं लवकर पोहोचायचं होतं. इवन आपण पाण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतला, 2 मिनिटाचा फक्त. बॅगचं वजन थोडं हलकं झालंय, काहीतरी मागून घेतलं आहे गव्हाणीनं. टेंट हातामध्ये घेतला आहे. आत्ता चालता चालता मला एक झाड दिसलं इथं. हे झाड पाहू शकता तुम्ही, हे करवंदाचं झाड आहे. ठीक आहे, तर करवंद हे जे फळ आहे हे मोस्टली साधारणपणे उन्हाळा संपल्यानंतर मे एंड जूनच्या आसपास करवंद खायला मिळतात तुम्हाला. तर रायलिंग पठारावर पण करवंद खायला मिळणार आहे तुम्हाला जर तुम्ही त्या टाईमला आलात तर. आत्ता चालताना आम्हाला एवढं काही कठीण नाही वाटत आहे, कारण डिसेंट स्लोप आहे इथे. रस्ता खाली चाललाय त्यामुळं जास्त थकवा जाणवत नाही आहे. पण हे थकवा उद्या सकाळी 100% जाणून येणार आहे, कारण थोडासा इन्क्लिनेशनचा स्लोप असणार आहे आणि सूर्याचे किरण पण नाही पडत आहेत सध्या अंगावर, म्हणून डिहायड्रेशन पण नाही होतंय. रस्ता पाहू शकता तुम्ही किती छान आहे. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इथे आलात तर तुमचा उत्कृष्ट अशा प्रकारचा ट्रेक होणार आहे. तर रायलिंग पठारावरून आपल्याला 2 किल्ले दिसतात. 2 किल्ल्याचं असं सरळ दर्शन होतं आपल्याला. पहिला किल्ला म्हणजे दुर्गेश्वर श्रीमान रायगड, म्हणजे आपल्या स्वराज्याची राजधानी. आणि दुसरा किल्ला म्हणजे लिंगाणा. तर लिंगाणा किल्ला किंवा लिंगाणा त्याला सुळका पण म्हणू शकता तुम्ही. तर ह्या दोन्ही किल्ल्यांचे तुम्हाला दर्शन सरळपणे होतात. तर ते आपण थोड्याच वेळात दाखवू तुम्हाला. पण माझ्या समोर तुम्हाला सह्याद्रीमधल्या सुंदर अशा पर्वतमाळ्याचं दर्शन होतंय. बघून घ्या, आता जितका छान दिसत आहे नजारा, विचार करा तुम्ही पावसाळ्यात आल्यावर स्वर्गच दिसणार तुम्हाला डायरेक्ट. इतका सुंदर असे दृश्य आहे इथे. सकाळी माझे पाय दुखत होते आज ॲक्च्युली, पण जसं ट्रेकला जायचं नाव घेतलं पायातलं दुखणं जसं की कधी आलंच नव्हतं असं झालं ते, आणि निघून गेलं. आणि आता मी एक पूर्णपणे मस्त ट्रेक करतोय. थोडंसं दुखत होते सकाळी पाय. लवकर पोहोचायचं आहे आपल्याला. सूर्यास्त होतच आहे आणि सूर्यास्त व्हायच्या आधी आपण जर तिथं नाही गेलो तर रिग्रेट होईल आपल्याला. म्हणून लवकर चालू. थोडासा कार्डिओ करू आपण. पळा तुम्ही इथं बघू शकता, जागोजागी पायवाट मळलेली आहे इथे, म्हणून रस्ता हरवण्याचा प्रश्न नाही येत, प्रश्न उद्भवत नाही. परंतु इट इज ऑलवेज रिकमेंडेड दॅट तो कोणीतरी ज्यानं आधी केला हा ट्रेक त्याला घेऊन या, कारण पठार आहे. एक्सेप्ट हे गवतातला रस्ता, बाकी असे जर कातळकडे लागले तुम्हाला तर नेमकं कुठं जायचं हा प्रश्न पडू शकतो. म्हणून आधी कोणी केला असेल ट्रेक तर त्याला सोबत घेऊन येणं ऑलवेज रिकमेंड केलं जाईल. तर पावसाळ्यात तुम्ही आला तिथं तर ते समोरचा पॉईंट दिसतंय ना, तिथं एक मोठा धबधबा वाहतो तिथून, आणि आय गेस इथून पण पाणी वाहत असणार थोडं. इथं पण खालचा स्लोप आहे, छोटासा धबधबा इथं पण असेल. पावसाळ्यामध्ये येऊन चेक करावं लागणार ते. 5:58 झाले आहेत. ऑलमोस्ट पोहोचलो आहात तिथे. एक 5 ते 10 मिनिटात जाऊ तिथे आणि तिथून सनसेटचा मस्तपैकी टाइमलॅप्स किंवा छोटासा व्हिडिओ घेऊ. आणि आपले दुसरे ब्लॉगर कृष्णकांत गव्हाणे त्यांचा गोथरी घेऊन सिनेमॅटिक व्हिडिओज कॅप्चर करत आहेत. फायनल तुम्ही बघू शकता दुर्गेश्वर श्रीमान रायगड आपल्या समोर आहे हे वाला, आणि इकडे बघू शकता लिंगाणा सुळका, आणि तिकडे जायचं आहे आपल्याला.
फायनली आपल्याला लिंगाणा सुळका दिसत आहे एवढ्या जवळून. या बाजूला रायगड दिसत आहे आणि सूर्यास्त ऑलमोस्ट होत आलाय आणि आपण पण ऑलमोस्ट पोहोचलोय तिथे. एक 5 मिनिटाचा रस्ता आहे. वाव, काय ते दृश्य, सुंदर रायगड, सुंदर असा सूर्यास्त आणि बलाढ्य असा दिसणारा लिंगाणा किल्ला. आणि तिथं आहे आपला मित्र कृष्णकांत. त्याला झूम करू आपण. दिसला का तो? ते बघा, टेंट लावायची तयारी करतोय तो. आपण पोहोचू तिथे आता. यासाठीच तर केला होता अट्टाहास मित्रांनो. बघा, लिंगाणा सुळका, रायगड आणि सूर्यास्त, काय ते दृश्य. पुण्याहून निघाल्यापासून आपला दुसरा पाणी पिण्याचा स्टॉप आहे. पहिला घेतला होता ते तिथं आपण एक घाटामध्ये गाडी थांबवली होती, तो पहिला होता स्टॉप. आणि ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर हा दुसरा स्टॉप आहे. पूर्ण ट्रेकमध्ये आपण पाणी नाही पिलं आहे कारण आपल्याला सूर्यास्त मिस करायचा नव्हता. आता पाणी पिऊ आपण. रायलिंग पठारावरून मावळत्या सूर्याला निरोप देताना लिंगाणा आणि रायगड अशा किल्ल्यांची अभेद्य सोबत होती. मित्रांनो, ॲक्च्युली टेंट लावायला तिथं जागा नव्हती. थोडासा ओबडधोबड रस्ता होता तिथं, म्हणजे जागा ओबडधोबड होती. त्यामुळे टेंट घेऊन आपण थोडंसं समोर चाललोय. एक सपाट जागा आहे समोर आणि ती जागा बघून आपण तिथं टेंट लावणार आहेत. गाईस, फायनली द रायलिंग पठार इज हिअर. बघा, रायलिंग पठार, लिंगाणा, श्रीमान रायगड, सुंदर असा सूर्यास्त. चला लवकर जाऊ तिथं आणि तिथं जाऊन व्हिडिओ काढू मस्त पैकी. आज फायनली रायलिंग पठारावर, रायलिंग पठारावरून सूर्यास्त बघत आहोत आम्ही. रायगड आणि लिंगाणा किल्ल्याच्या साक्षीने आणि गव्हाणे सोबत आहे. एकंदरीत अनुभव कसा होता गव्हाणे? खूप छान होता. खूप छान होता. कसं वाटलं तुला पाऊण तासाचा ट्रेक करून? तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ बघताना? मला छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा व्हिडिओ बघताना. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळं तुमच्यासाठी केलं जात आहे मित्रांनो, मैत्रिणींनो. आणि समोरचा हा लिंगाणाचा सुळका आहे. आणि ॲक्च्युली ह्या या किल्ल्यावर ट्रेकिंग नाही केली जात, इथे गिर्यारोहण केलं जातं. तर रॅपलिंग आणि रॉक क्लाइम्बिंगच्या सहाय्याने लोक इथे येतात आणि समिट पण करतात किल्ल्याची. नॉर्मली तुम्ही नाही जाऊ शकत तिथं, कारण तुम्ही बघू शकता एकदम असा उभा सुळका आहे. गाईज, तुम्हाला एक चित्तथरारक अशी गोष्ट दाखवतो. बघा, डायरेक्ट किती खोल आहे ते. डायरेक्ट व्हॅली आहे मोठी आणि हा एवढ्या मोठ्या व्हॅलीमध्ये ऊन वारा पाऊस झेलत उभा राहिलेला सुळका. तर लिंगाणा किल्ल्याचा हा उपयोग जो आहे हा मोस्टली कारागृह म्हणून केला जायचा. इथे समोर बघू शकता तुम्ही एक गुफा दिसेल तुम्हाला. तर अशा बऱ्याच गुफा इथं आहेत आणि स्वराज्यासोबत जर कोणी फितुरी केली तर त्यांना इथे आणून कैद केलं जायचं. इथून खाली जायचा रस्ता नाही दुसरा, त्यामुळं असा कारागृह म्हणून या किल्ल्याचा वापर केला जायचा. आणि इकडे आपली राजधानी पण आहे, स्वराज्याची राजधानी रायगड. आणि आपला कृष्णा इथं सुंदर असा टाइमलॅप्स काढत बसला आहे. त्याचा इंस्टाग्रामचा गोत्री पण आहे इथे. इंस्टा गोत्री म्हणतात त्याला. आम्हाला काय माहिती बा नवीन टेक्नॉलॉजी काय आहेत ते. सुंदर असा टाइमलॅप्स आपण गोत्रीमधून बघू. नाईस. आपण नंतर त्याच्याकडून शेअर करून घेऊ आणि आपल्या व्लॉगमध्ये पण ॲड करू त्याला. मागच्या व्लॉगमध्ये कोणीतरी म्हणलं होतं की तुझा चेहरा व्लॉगमध्ये जास्त दिसत आहे, बाकीचं पण दृश्य दाखव. त्यामुळं या टाईमला आपण बाकीचा सगळा दृश्य कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. प्रचंड असा रायगड आणि माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता इथे टोक दिसत आहे ना, ते टकमक टोक आहे. आणि बघा किती प्रचंड बलाढ्य असा रायगड आहे. म्हणून तर स्वराज्याची राजधानी केली होती याला. तर आत्ता आकाशामध्ये उडत उडत एका पक्ष्यानं आपल्या हातावर शी केली होती.
ती पुसून टाकली आपण आता एका पानानं. एक पान घेतलं आणि ती पुसून टाकली. आणि सूर्यास्त पूर्णपणे झालेला आहे. गुड नाईट केलं आहे सूर्यदेवाला. आणि थोड्याच वेळात आपण आता जेवणाची प्रक्रिया सुरू करू. आपण खिचडी बनवायची आपल्याला. तर गाईज आपल्या रायलिंग पठारावरून सूर्यास्त बघायचा जे होता त्याचा पहिला पार्ट आपण इथं संपवत आहोत. आणि आता मिळू आपण दुसऱ्या पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टमध्ये आपण कॅम्पिंग करणार आहेत आणि कॅम्पिंगसोबत जेवण बनवणार आहेत आपण. ठीक आहे. तर दॅट्स ऑल फॉर द फर्स्ट पार्ट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला. तुम्हाला यायचं असेल काही कन्सर्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले जातील. ठीक आहे. आणि पुढच्या व्लॉगसाठी नोटिफिकेशन यावी ह्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा. ठीक आहे. तर आजच्या या रायलिंग पठारावरून जे सनसेट बघितला त्या व्हिडिओसाठी एवढाच. इथे थांबू आपण आणि भेटू पुढच्या पार्टमध्ये जिथे आपण कॅम्पिंग आणि जेवण करणार आहे. ठीक आहे. तर दॅट्स ऑल फॉर धिस व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाय.